गुराळवाडीचा गोलंदाज नितीन अगेन्स्ट राजू कंक. यावेळी आक्रमण चढवलंय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. जबरदस्त फटका, लाजवाब स्ट्रोक. पहिला बॉल डॉट पद्धतीचा आणि तदनंतर मात्र यावेळी बॉलला पाहिलं आणि 6 धावांसाठी षटकार. यावेळी पहा थोडस खराब चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पण त्यांच्या माध्यमातून येतोय. खराब बॉल, आणखीन एक धाव ऍड केली जाईल. पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी फ्लिक केलाय, स्ट्रोक अगदी सुरेख. बॉल अगदी सीमारेषे लगत जाऊन पोहोचला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कम यशस्वीरित्या प्राप्त केली गेली आहे. पुन्हा एकदा बॉलर निघालेत नितीन. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी बीट होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय, परंतु एक धाव नक्कीच येते डिक्लेअर स्वरूपात. पुन्हा एकदा नितीन अगेन्स्ट राजू कंक. आक्रमण आहे, या बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. 6 धावांसाठी येतोय. अगदी लाजवाब स्ट्रोक बाय राजू कंक. येतोय षटकार. पुन्हा एकदा नितीन अगेन्स्ट राजू कंक. यावेळी पहा व्हाईट बॉल प्रेशराइज केलंय गोलंदाजाला, जिथे चांगली गोलंदाजी करतात, परंतु आज राजू कंक अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना थोडस प्रेशर. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती 17. यावेळी पहा डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. एक षटक होते समाप्त. धावसंख्या 17 या आकड्यावरती 17 ऑन दी स्कोर कार्ड. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. स्ट्राइक वरती सूर्यकांत दादा. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉलर नेम आदी अनिल. अनिल आहेत गोलंदाज. यावेळी पहा हलक्या हाताने केलाय, जिथे स्ट्राइक राजू कंक यांच्याकडे देण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. पहिला बॉल डॉट पद्धतीचा आणि तदनंतर मात्र या बॉलवरती हलक्या हाताने सिंगल धाव काढून दिली आहे. स्ट्राइक वरती आता मात्र राजू कंक आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी अनिल. आक्रमण चढवलं जाईल का? थांबवलंय इथे थोडसा रनिंग मध्ये गफलत झाली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अनिल सज्ज आहेत. यावेळी आक्रमण आहे, लाजवाब. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका, लाजवाब स्ट्रोक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा राजू कंक. या
या बॉलवरती अगदी पंच कळवतायत व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाबेमध्ये भर होताना पाहायला मिळते, जिथे धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 39च्या घरात. 39 ऑन दी स्कोर कार्ड. माफ करा, 25 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 26. पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहेत. यावेळी आक्रमण केलंय, फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पकडला जाईल का कॅच? कॅच सुटतोय. 2 धावा अर्जित केल्यात. पुन्हा एकदा आणि लगेच राजू गंगा. यावेळी लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. येतोय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 34. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव आली आहे आणि ओव्हरची होतीये समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. 35 ऑन दी स्कोर कार्ड. कोणती विकेट नाहीये. चांगला खेळ आतापर्यंत राहतोय. राजू कंग आणि सूर्यकांत दादा यांच्या माध्यमातून अगदी 10 बॉल वैयक्तिक 30 या आकड्यावरती खेळत आहेत राजू कंग. यावेळी पहा, फटका हवेमध्ये होता. नो मॅच ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. स्ट्राइक वरती राजू कंग. नॉन स्ट्राइक वरती आपण पाहिलं तर सूर्यकांत दादा पाहायला मिळतात. गोलंदाज ज्ञानेश्वर. 2 धावा आलेत. स्ट्राइक वरती राजू कंक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मिस्टर KTPL, मिस्टर KTRBPL ज्यांना ओळखलं जातं. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन राहिले आतापर्यंत. ज्ञानेश्वर अगेन्स्ट. यावेळी बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा. खराब बॉल. 1 ने धावसंख्या पुढे सरसावेल. जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. 38. पुन्हा एकदा बॉलर निघालेत. ज्ञानेश्वर. यावेळी अगदी सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय फटकेबाजी चालली आहे राजू कंग याच्या माध्यमातून. लाजवाब अफलातून फलंदाजीचं प्रदर्शन. अगदी पावसाची ज्या प्रकारे बरसात आहे त्याच प्रकारे षटकारांची आणि चौकारांची बरसात इथे राजू कंग यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा सज्ज आहे ज्ञानेश्वर अगेन्स्ट राजू कंक. यावेळी समोरच्या दिशेने बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. अर्थातच बॅटर राजू कंक. मिस्टर KTPL, मिस्टर KTRBPL का ओळखलं जातं हे नाव आहे, हा इतिहास आहे. आणखीन एक येतोय धमाका. षटकार. वैयक्तिक अगदी आपण पाहिलं तर 13 बॉल 42 धावांवरती खेळत आहेत राजू कंक. 13 बॉल 42 धावा आहेत. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर निघालेत. यावेळी बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा देखील अर्जित केल्या जातील.
अजूनही आपण पाहिलं तर धावसंख्या कुसूर संघाची 50 या आकड्यावरती पाहायला मिळाली आहे. यावेळी हा ब्लॉक होलपर्यंत चेंडू हात आला, लाजवाब चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. चला तुळसर संघाचे खेळाडू विशाल मोरे बापू, थोडासा माईकशी संपर्क साधायचा आहे, थोडस आपल्याला विनंती असेल. गोलंदाज ज्ञानेश्वर अगदी यावेळी चांगला बॉल हात आलाय आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज आहेत जिथे राजू कंक बॅक टू दी पॅव्हलियन, विकेट माघारी. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चला बॅटर लगेच जायचं आहे, नक्कीच गेलेले आहेत. बॅटर नेम अमित, नवीन फलंदाज अमित. गोलंदाज ज्ञानेश्वर. धावसंख्या 50 या आकड्यावरती 50. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅट हातातून सुटती आहे. एक धाव घेत आहेत. धावसंख्या 51. बॉलर निघालेत यावेळी. ज्ञानेश्वर आक्रमण करण्याचा प्रयत्न, फ्लिक केलंय बॉलला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळी दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे, तिसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ते रन आउट. आणि 3 धावा अर्जित केल्या जातील. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली 54 या आकड्यावरती आणि 55 धावांचं लक्ष दिलं गेलं या मॅच मध्ये. अगदी घराळवाडी संघासाठी 55 धावांचं लक्ष. कुसूर संघाची अफलातून कामगिरी राजू कंक यांच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलं तर वैयक्तिक 14 बॉल 42 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54 आणि 55 धावांचं लक्ष टीम घराळवाडी टीमला. चला घरावाली टीम थोडं स्पीडअप घ्या. नाना चला आपण लगेच नेक्स्ट मॅचचा लगेच आपण टॉस घेतोय जिथे लव स्टार शिवाळवाडी विपक्ष आज ज्यांचं आयोजन आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांची स्पर्धा आज खूप सारी मेहनत घेतली. रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आज आपण पाहतोय जिथे श्री मसोबा क्रिकेट क्लब काटेकरवाडी आयोजित आजची स्पर्धा श्री मसोबा चषक 2024चा थरार अगदी पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आले. खूप चांगलं आयोजन केलं आजच्या संपूर्ण दिवसभरात आणि आज मात्र त्यांची वेळ आली आहे. त्यांची देखील मॅच जिथे काटेकरवाडी विपक्ष लव स्टार शेवाळवाडी सुजित शेवाळे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर काटेकरवाडी टीमचा विचार केला तर अक्षय देखील आहेत तोडीस उत्तर देण्यासाठी. परंतु तत्पूर्वी आपण जातोय टॉसच्या दिशेने जिथे विशाल मोरे दादांच्या हस्ते टॉस केला जातोय. इथे टॉस जिंकलाय लव स्टार शेवाळवाडी टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय काटेकरवाडी टीमला. तत्पूर्वी आपण ऐकूयात या मॅच साठी आवाज विशाल दादांचा.
या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय चालू सामना कुसूर 11 कुसूर वर्सेस घराळवाडी असा हा रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. राजूकंक वर्सेस नाना. कोण ठरेल कोणावरती भारी. या ठिकाणी सलामीचे 2 फलंदाज घराळवाडीचे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती आहेत नाना आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत लेफ्ट हँडेड एक हार्ड हिटर घराळवाडीची आणबान शान असा किरण मोरे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वतः कर्णधार राजू कंक सामना करतील नाना. पाहूया पहिला चेंडू वाईड+1 अतिरिक्त 2 धावाच्या मत्तेने धावांचा श्रीगणेशा केला जातो. या ठिकाणी एकही चेंडू नाही आणि 2 धावा. राजू एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि तितकाच उत्कृष्ट तो गोलंदाज देखील आहे. कमबॅक करणं राजूला पुरेपूर माहीत आहे. पाहूया राजू आपला कमबॅक कशा पद्धतीने करतोय. ही सलामीची जी जोडी आहे ती घराळवाडी टीमची कुसूर टीमसाठी घातक ठरू शकते. एका दुसरी विकेट या षटकामध्ये येते तर मॅचचं समीकरण काय ते वेगळं असेल. निर्धाव चेंडू आणि यासाठी ओळखला जातो राजू कंक. मोठमोठ्या टुर्नामेंट गाजवणारा आपल्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या जीवावरती आपल्या कराड क्रिकेट असोसिएशनचं नाव या प्लेयरने मोठं केलंय. पुढचा चेंडू नाण्यासाठी लेग साईडच्या जिला हलक्या हातून खेळून काढला. 1 धाव पूर्ण. एका धावेने धाव फलक पुढे सरसावते. धावा झालेल्या आहेत 3. 2 चेंडू आणि 3 धावा आणि आता स्ट्राईक एंड वरती असेल घराळवाडी टीमचा एक हार्ड हिटर मिस्टर लेफ्टी किरण मोरे. आणि या ठिकाणी राज चोरगे साहेबांचं या ठिकाणी स्टेजवरती आगमन झालेलं आहे. किरण घराळ सामना करतो राजूच्या तेज तर्रार गोलंदाजीचा. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता पूर्णपणे बीट केलं जातं. या ठिकाणी किरण मोरेला कोणतं उत्तर नाही राजूच्या या चेंडूचं. राजू एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू स्वतःच्या खांद्यावरती आपल्या टीमची जबाबदारी घेऊन खेळत असतो आणि या ठिकाणी बॅटचा लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. मिळते ती 1 धाव आणि एका धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. धावा झालेल्या आहेत त्या 5 धावा. राजच्या पुढच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट मोठा प्रहार. चेंडू जातो सीमा रेषे पार आणि राजू कंकच्या समोर या ठिकाणी किरण मोरे नाना यांनी एक आसमानी सुलतानी टोला बसवून लगावलेला आहे आणि दाग सांगून दिले अरे मीही कमी नाही. राजू कंक जर एक उत्कृष्ट गोलंदाज असेल तर मी देखील एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि आपले इरादे या ठिकाणी या फटक्यावरून नानाने किरणने स्पष्ट केलेले आहेत. अजून एक उर्वरित चेंडू बाकी असेल. पाहूया काय होतंय. बॅटपुटचा चेंडू समोरील दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि लगातारचा दुसरा बिग षटकार. सलामीचा गोलंदाज राजू कंक त्याच्यावरती केले गेले आक्रमण या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. एक उत्कृष्ट अशी सुरुवात म्हणावी लागेल घराळवाडी टीमसाठी कारण राजू कंक हा प्रमुख गोलंदाज आहे कुसूर 11 टीमचा आणि त्याच्यावरती या ठिकाणी शेवटच्या 2 चेंडूमध्ये आक्रमण केले गेले. लगातारचे सलगचे 2 षटकार खेचले गेले किरण मोरेच्या बॅटमधून. पाहूया आता नाना आपल्या टीमसाठी काय करतोय. गोलंदाज असतील सूर्यकांत. गोलंदाज असतील सूर्यकांत खूपच अनुभवी गोलंदाज. पाहूया
या ठिकाणी सामना करतील नाना. उत्कृष्ट तसा चेंडू, तेज तर्रार, कोणतेही उत्तर नाही नानाकडे. एक उत्कृष्ट गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. जेव्हा जेव्हा राजू कंकची विकेट जाते त्यावेळी आपल्या टीमला सावरण्याचं काम या खेळाडूकडून केलं जातं. वयवर्ष पाहायला गेलं तर मित्रांनो अगदी 43 आहे, परंतु एखाद्या तरुणाला लाजवेल अशी गोलंदाजी फलंदाजी या खेळाडूकडून पाहायला मिळते. आणि या ठिकाणी काय होतंय पाहूया, पंच आमच्याकडे होतील. हा असेल बिमर. अशा तऱ्हेने नो प्लस काय आहे पंच, नो प्लस 1. अशा तऱ्हेने मिळतील अतिरिक्त 2 धावा. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आणि या फ्री हिटचा फायदा नाना घेऊ शकतात काही आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा तेच तर्रार, कोणतेही उत्तर नाही नानाकडे. चेंडू पडल्यानंतर सरळ उसळी घेतोय, गुडलेस स्पॉटवरतून चेंडू उसळी घेतोय. बॅटचा लिडिंग एज, बॅट चेंडू जातो घोषंकी क्षेत्रामध्ये, मिळते ती 1 धाव. या एका धावीच्या मत्तेने 10 फलक पुढे सरसावतोय. धाव संख्या झालेली आहे ती 20 धावा. सूर्यकांतचा पुढचा चेंडू नानासाठी, पुन्हा एकदा अपटेकर, पूल केलाय. पूल पाहूया, पॉवरफुल होता परंतु ग्राउंडचा अडथळा, पाणी साचलेलं आहे. चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हल होत नाही, परंतु मोठमोठे फटके घेण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजामध्ये आहेत. ही जोडी जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिली तर सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं असेल, कारण दोन्ही फलंदाज लांब लांब फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. आणि एक उत्कृष्ट चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला. किरणकडे कोणतंही उत्तर नव्हतं. खूपच अनुभवाची शिदोरी आपल्या खांद्याला घेऊन फिरणारा हा गोलंदाज. पुन्हा एकदा तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस, कोणतंही उत्तर नाही किरण मोरे याच्याकडे. या ठिकाणी पूर्णपणे जखडून ठेवलंय सूर्यकांत यांनी किरण मोरे सारखा एका मातब्बर फलंदाजाला. पुढचा चेंडू उचलून मारलेला, लेगच्या दिशेला काव करण्याच्या दिशेला. एकदा पुन्हा दुसऱ्या डावाचा प्रयत्न. या ठिकाणी हे क्रिकेट आहे मित्रांनो, हे तर रबर बॉल क्रिकेट आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावावरती समाधान मानले गेलेलं आहे. एकदा तुझी बारी तर आता माझी बारी, हेच तर रबर बॉल क्रिकेट म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. धाव संख्या झालेली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. आणि विजयासाठी 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असेल घरावडी टीमला. 23 धाव संख्या झालेली आहे 23. आणि या ठिकाणी कुसूरगावची आणबान शान, कुसूरगावचा चमकता तारा आणि राजू कंक यांच्या पिटारावरील हिरा बाहेर निघलेला आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. नाव आहे सुधीर. कुसूरगावची आणबान शान, कुसूरगावचा अभिमान आणि राजूकांच्या सोबतच कुसूरगावला पडलेलं गोड स्वप्न सुधीर. या ठिकाणी गोलंदाजीच्या स्ट्राईक वरती 6 चेंडू 32 धावा. 6 चेंडू काय सुधीर रोखू शकेल नानाला? राजू कंक 6 चेंडू 32 धावा असतानाही राजू कंकच्या कपाळाला आटा पडलेल्या दिसत आहेत, कारण गोलंदाजीच्या स्ट्राईक वरती सुधीर. पहिल्या बॉलवरती मोठा ब्लास्ट. हेच मी बोललो होतो, याचाच उल्लेख केला गेला होता, कारण 6 चेंडू 32 धावांची गरज असताना देखील राजू कंक या ठिकाणी राजू कंकच्या चेहऱ्यावरती प्रेशर जाणवतंय. त्याचं कारण आहे तो सुधीर. राजू कंक जरा धीर, कारण गोलंदाज आहे सुधीर. 6 चेंडू 32 धावा, 5 चेंडू 26 धावा असं समीकरण येऊन टेपले. पहिल्या बॉलवरती हाय अँड हँडसम षटकार पाहायला मिळाला नानाच्या बॅटमधून.
नानाकडे ती क्षमता आहे, सलग 5 षटकार खेचू शकतो आणि पूर्णपणे बीट गेलेला आहे या ठिकाणी नानाला. सुधीर आपला फॉर्म मध्ये परत वापसी करताना सुधीर आता धीर धरताना पाहायला मिळत आहेत. सुधीरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेला मारला, जोरदार फटका, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार आणि सुधीरचा धीर या ठिकाणी सुटलेला पाहायला मिळतोय, कारण विकेटच्या पाठीमागून सुधीर यांचा सत्कार करण्यात येत आहे. थोडक्यात राजू कंक पूर्णपणे प्रेशर मध्ये. 4 चेंडू 22 धावा, 3 चेंडू, पंचांच्याकडे होतील अतिरिक्त 1 धाव. जेव्हा या ठिकाणी बलमोठं आव्हान आहे तेव्हा त्या ठिकाणी अशी गोलंदाजी करण्याची गरज आहे का, सुधीर विचार करावा लागेल. 3 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. काय होईल मैदानामध्ये पाहूया पुन्हा एकदा. आणि 3 चेंडू 18चं समीकरण. या ठिकाणी नानामध्ये ती क्षमता आहे की सलग लगातारचे 3 षटकार तो खेचू शकतो. सुधीर पूर्णपणे धीर सोडलेला पाहायला मिळतोय. सुधीर 18 पाहिजे, 3 चेंडू मध्ये गरज असेल 18 धावांची. सुधीर मागे पहिल्या बॉलला पण गेलेला एक डिक्लेअर. 18 धावा, 6 चेंडू 18 धावा, सॉरी 3 चेंडू 18 धावा, 3 चेंडू 18 धावांची गरज आहे. पहिला षटकार, नंतर वंडी, नंतर चौकार, नंतर लगातारचे 1 वाईट प्लस 1 आणि परत 1 वाईट. पहिल्या चेंडूवरती पंच लक्ष द्या. राजू कंक पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. तदनंतर हा ठीक आहे, 3 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण या ठिकाणी येऊन ठेपले. पाहूया काय होतंय. सुधीर धीर धरणार का सुधीर धीर सोडणार, पाहूया. किती झालंय स्कोर झालेला आहे 37. हा मग तेच सांगितलं की 6 बॉल 32 धावांचं समीकरण होतं. पहिल्या बॉलला षटकार, तदनंतर वंडी, तदनंतर 1 चौकार, तदनंतर वाईड प्लस 1 आणि तदनंतर अजून 1 वाईड. 3 चेंडू मध्ये गरज असेल 18 धावांची. सुधीर या ठिकाणी धीर सोडताना पाहायला मिळतात, परंतु त्यांना तसं करून चालणार नाही. मग तेच की यानंतरचा सुधीरचा पुढचा चेंडू आणि हाय हँडसम बिग अँड ब्युटिफुल एक खणखणीत लगावलेला षटकार. सुधीर वरती केलं जातंय आक्रमण. सुधीर पूर्णपणे धीर सोडलेला पाहायला मिळतोय. सुधीर याने पूर्णपणे धीर सोडलेला पाहायला मिळतोय. सुधीरला सूर गवसत नाहीये. तुम्ही असे चेंडू जर नानासारख्या एका मातबर फलंदाजाला फेकाल तर ते नक्कीच सीमा रेषे पार पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी वॉर्मअप करताना लव स्टार 11चा एक हार्ड हिटर कराड तालुक्याचे आणबान शान सुजित शेवाळे पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये त्याचा देखील ब्लास्ट पाहायला मिळेल. सहा चेंडू मध्ये 32 धावांची गरज होती, ते समीकरण येऊन ठेपले. 2 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडू 12 धावा, 12 धावा 2 चेंडू, 2 षटकार लगवावे लागतील. नानाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या गावासाठी, गावाच्या नावासाठी या ठिकाणी झटावं लागेल, झुंजावं लागेल, झगडावं लागेल. सुधीरचा पुढचा चेंडू नानासाठी पूर्णपणे बीट केला गेलेला आहे नानाला. स्लोवर वन. सुधीरने या ठिकाणी धीर धरलेला आहे. सुधीरने धरलेला आहे धीर आणि चेंडू झालाय डॉट. 1 चेंडू. आता वेगळं काही करण्याची गरज नसेल, पण पाहूया. सुधीर आहे म्हटल्यानंतर सगळं काही होऊ शकतं. सुधीरने मॅच बधीर केली होती, परंतु आता अधीर झालेले आहे.
राजू कंक यांच्या जीवात जीव. शेवटच्या चेंडूपर्यंत राजू कंक यांची अभिमान. नाना घरावाडी नाना